पुन्हा एकदा भरली आहे ग्रामसभा. चला बघूया आज तिथे नेमका काय ठराव पास होतोय ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या इरसाल गावकऱ्यांना. गप्पा बस जरा. मुद्दा काय आहे, कशासाठी मुळात आपण इथे आज का जमलेलो आहोत हे तुम्हाला ठाऊक आहे की नाही? नाही. अरे तर आज आपण इथे का जमलेलो आहोत तर आज वर्षाचा पहिला दिवस म्हणजे आज गुढीपाडवा. आज शालिवाहन शके 46 सुरू होत आहे. हा कुठला पाडा मास्तरांनो? आम्ही 8 शके 48 वाचलेला आहे. शालिवाहन शके 46 पहिल्यांदाच ऐकलं. बरोबर आहे. बरोबर आहे. बने हा पाढा नाहीये. शालिवाहन म्हणजे काय? टेम्पो. टेम्पो टेम्पो हा टेम्पो म्हणजे सॉलिड वाहन आहे. सॉलिड वाहन नाही, शालिवाहन. शालिवाहन म्हणजे काय? शालिवाहन म्हणजे तुम्हाला सांगतो, एक राजा होता, फार मोठा राजा होता, गौतमी पुत्र सातकर्णी. माहितीये का? गौतमी पुत्र पाटील माहितीये. ह्याला लगा दणकाच असतोय. ठाक ठाक ठाक. वाटेल ते कराल. गौतमी पुत्र सातकर्णी, गौतमी पुत्र पाटील काय वाटेल ते बोलतोय. राजा होता हा फार. शककर्ता म्हणायचे त्याला, शककर्ता. त्याने जी कालगणना सुरू केली होती त्याला मुळात शक म्हणजे काय मला सांगा. माझी बायको माझ्यावर घेते तू. हो जाम शक घेते हो. मोरे अरे मला म्हणतो किती बाहेर लपडी करता हो. इथं मला मांडी खाजवायला वेळ ना, मी लपडी कुठे? मोरे हो मोरे हो एवढे बिझी असता तुम्ही? मांडी खाजवायला वेळ आहे कुठे मला? तुम्ही वर्षातला एकच दिवस बिझी असता. तेव्हा सांगू कधी? नमना स्त्री पार्ट करता ना तेव्हा. वसाडा बी काय रिकाम टेकडा आहे? नाही त्याला तसं नाही म्हणायचंय. त्याला म्हणायचं तुम्ही बसल्या बसल्या रिकाम टेकडेपणा करता. काय जरा शांत बसा, सगळे शांत. सरपंच मी मजा मस्ती म्हणून नाचत नव्हतो. त्याचं नाही, त्यांना मी सांगतो कळत नाही म्हणून शांत बसा, शांत बसा. तर मुद्दा हा होता की मराठी, एवढंच लक्षात घ्या, मराठी कालगणनेनुसार नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. गुढीपाडवा आहे, वर्षाचा पहिला दिवस आहे. वडापावची गाडी वरच्यान टाकलं मला सांगितलं पण नाही. गुढीपाडवा आणि वडापाव असं का जुळवताय तुम्ही? मास्तरांनो मी काय म्हणतो, ह्यांना आपण छातीपर्यंत धोतर नेसवलं आणि एक चांगलासा हंडा वरने ठेवला, गावची गुढी म्हणून यांना उभं करूया का? शांत बसा एकदम. छान सुरुवात करू द्या मला. नवीन वर्ष आहे की नाही, वर्षाची सुरुवात आहे ही. तर आता नवीन वर्ष सुरू झाले, गुढीपाडवा आहे की नाही, तर आज आपण मला वाटतं गुढीपाडवा साजरा करूया. मास्तरांनो गुढीपाडवा आहे पण तो कसा साजरा करायचा काय तर पटकन बोलून टाका. मग घरी जाऊचा, माझ्या बारक्या ताप इलो. तुमच्या बारक्याला धरा आणि इस्त्रीचं दुकान टाका, त्याला फिरवा कपड्यावरून. काय बोलतात? सतत कसा तुमचा बारक्या तापाने फणफणलेला असतो. मला कळलेलं आहे बारक्याला ताप आहे माझ्या लक्षात. पण जरा विषयाला सुरुवात तरी करू द्या. आधीच घरी जायची घाई करू नका. हा चालेल, बोला. तर आज वर्षाचा पहिला दिवस आहे. मला काय वाटतं आपण गुढीपाडवा साजरा करूया. म्हणजे काय करूया तर आपण मराठीचा गौरव करूया. मराठीचा गौरव करायचा म्हणजे काय करायचं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सरकार प्रयत्न करतच आहे. पण त्याच सोबत आपण सुद्धा मराठी भाषेला योग्य तो सन्मान द्यायला हवा. तो आपण कसा बरं द्यायचा? कसा? तर माझ्या डोक्यात एक कल्पना आलेली आहे. ती म्हणजे आपण पुढचे 7 दिवस म्हणजे पूर्ण सप्ताह फक्त आणि फक्त मराठीत बोलायचं. गुड आयडिया. ऍक्च्युली बेस्ट आहे. बेस्ट आहे मास्तर, ही बेस्ट आहे. मराठी आपली वरच गेली व्हायला. इंग्लिश काय नसते. ही बेस्ट काम केलंय तुम्ही. मराठीवर जाण्यासाठी तुम्ही सुरुवातच चुकीची कराल का? ठरलेल्या गोष्टीवर पाणी कसं फिरवाल? काय केलं आम्ही? अरे तुम्ही स्वतः इंग्रजीत सुरुवात केली की नाही आता? कुठे इंग्लिश बोलतो? गुड, ऍक्च्युली, बेस्ट कोण म्हणाल? बेस्ट इंग्रजी आहे हो नाही.
आयला सातारला सगळी म्हणते ते आमच्या आयला लगा ही बेस्ट काम केलंय बरं का बेस्ट. सावत्या मूळ शब्द बेस्ट आहे. साताऱ्यात तुम्ही बेस्ट बेस्ट केलेला आहे तो बेस्ट. मग म्हणायचं काय मग? उत्तम म्हणा, हो की नाही? हा मला काय म्हणायचंय की त्याच्यापेक्षा असं म्हणणं, एक लंबर काम झालं अच्छा बोले ना. एक लंबर. हा अच्छा बोला. खरं तर एक प्लंबर बोलून ह्यांची ही जी पाईपलाईन आहे ज्यातनं मराठी भाषा लीक होतीये ती पोपट पाण्याने टाईट करा एकदा. एक नंबर असा शब्द आहे. एक मुळात नंबर हा सुद्धा मराठी शब्द नव्हे, नाही मग कुठला आहे? इंग्रजी आहे. सरपंचांनो तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. निव्वळ मराठीत जर बोलायचं असेल ना तर असं बोला, ओके मध्ये आहे सगळं. नाही रे म्हणे ओके कुठल्या भाषेतला शब्द आहे? काय मास्तर एवढं पण माहित नाही. अहो ओके मराठीतच येतो. कसं काय? अहो आम्ही काल परवा बोललो बने ओके पर्यंत प्यायला. आणि मास्तरानू आपण तो कार्यक्रम बघतो टीव्हीवर, तो महाराष्ट्राची हास्य जत्रा, त्या समोर जज बसतात ते. आपण बोलतो ते सई तामणकरच्या बाजूला तो कोण बसलाय? तो प्रसाद ओके. हे मराठीत आहेत मग ओके मराठीत आहेत. वाटेल तिथे ओके लावू नका. ओके मराठी शब्द नाहीये, इंग्रजी शब्द आहे तो. आणि ठोके ठोके मराठी शब्द आहे. हो. ठोके मराठी शब्द आहे लक्षात ठेवा. याच्यावर मी action ओके इंग्लिश आहे. हा, ओके मला इंग्रजी माहिती आहे. आहे. हो. ठोके ठोके हो. म्हणजे हृदयाचे ठोके, घड्याळाचे ठोके. आणि तुम्ही नका बोलू. तुम्ही बोललात की माझ्या हृदयाचे ठोके चुकतात. तुम्ही नका बोलू. बरोबर. मुद्दा काय आहे तर हो हे छान उत्तम मोरे छान. पण सांगायचं हे आहे की आपण असं ठरवूया आत्तापासून आपण सगळे प्रयत्नपूर्वक मराठी बोलूया. मास्तरांनो बारक्या मराठी शब्द का इंग्रजी शब्द? बारक्याची आई बारक्या मराठीत शब्द आहे. बारीक बारक्या तसं. हा मराठीच आहे. आपण खारीकला कसं खारक्या म्हणतोय तसं बारीकला बारक्या. असंच आहे ना? बर. म्हणजे ह्याला तीर्धा तिरपट याला मराठीत काय बोलतात? सरपंच त्रेधा तिरपीठ हा मूळ मराठीत शब्द आहे की नाही? जे मराठी शब्द तुम्हाला बोलायला जमत नाही ते इंग्रजी नसतात. असं कसं? अहो त्याची स्पेलिंग झेडने सुरू होते म्हणून मी कन्फ्युज आहे. कशाला मरायला त्रेधा तिरपीठची सुरुवात झेडने करता तुम्ही? मास्तरांनो मी काय म्हणतो एवढं समजवताय कशाला? काजूवर विकून टाका याला. बरोबर आहे. नाही तर काय कामाचा या. एवढे स्वस्त मी काजू विकशील म्हणा. मारी छनको भान मारू ना. सरपंच थांबा एक मिनिट. थांबा सरपंच काय हा संडास मार्जिंगला मराठीत काय बोलतात? सरपंच काय बोलताय? अहो ते मार्जिंग म्हणजे इंग्लिश आहे ना म्हणून म्हणतो संडास मार्जिंग याला. मुळात मूळ शब्द सडा संमार्जन असा आहे. हो. सडा संमार्जन म्हणजे म्हणजे काय? सडा संमार्जन म्हणजे सडा टाकणे, अंगण सारवणे, अरे रांगोळी टाकणे या सगळ्या कृतींना आपण म्हणतो सडा संमार्जन. कळलं? तुम्हाला सांगू सरपंच तुम्ही शून्याच्या पाढ्या इतके निरर्थक आहात. म्हणजे शेवटी शून्यच काही नाही. असं काय बोलतो मास्तर? मी सरपंच आहे ना. होय मास्तर मग सरपंचाला मराठीत काय म्हणायचं? बरोबर. सर आणि पंच इंग्लिश आहे की नाही? पाहिलं. सरपंचला काय म्हणायचं मराठीत? ऐका गावचे जे 5 कार्यवाहक असतात त्यातील जो मुख्य असतो त्याला आपण म्हणतो सरपंच. मराठी शब्द आहे. आता एक गंमत म्हणून विचारतो, मास्तर हा शब्द मराठी आहे की नाही? नाही. मूळ शब्द मास्टर आहे, त्याच्यावरनं आपण मास्तर हा शब्द घेतलाय. मराठी शब्द गुरुजी असा आहे. आपण एक काम करू, आपण एक गंमतच करू. आपण आतापासून सतत फक्त आणि फक्त मराठीत बोलू म्हणजे आपला व्यायाम होईल, है की नाही? म्हणजे आपल्या काही मराठी शब्द आपल्या अंगवळणी पडतील, हो की नाही? विचारा, तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर मराठीत विचारा. गुरुजी. बारक्याची आई बोला. बारक्या बारक्याची भाकरी भाजली. नीट नीट.
काय चाललंय ह्याच्या मागे कुणी गाणं लावलं तर रील म्हणून खपाल. काय चाललंय नीट ऐका. जमत नसेल तर जमेल त्या भाषेत बोला पण अभिनय करू नका. बारक्याक ताप इलो घरी फोन लावचो तर ते बोलायचं आता पण घरी हिंदी शब्द हा ना. घर हिंदी शब्द आहे याच्यात अडकलात. मूळ फोन हा इंग्रजी शब्द आहे हे नाही कळलं तुम्हाला. आणि घर हा काही फक्त हिंदी शब्द नाही, तो घर हिंदी मराठी असा दोन्ही शब्द आहे. पण मास्तर? फोन इंग्रजी शब्द आहे. हा फोन इंग्रजी आहे? हो फोन इंग्रजी आहे. नाही साताऱ्यात आमच्या म्हणते सगळे फोन आलाय फोन आलाय फोन आलाय कोणाचा फोन आलाय असं म्हणतात. सावत्या साताऱ्यात जे निर्णय घेतले जातात ते अंतिम असं असतं का रे. असं असतं का. म्हणते तसं. फोन पण फोन मराठी शब्द नाही. टेलिफोन हा इंग्रजी शब्द आहे. त्याचा मराठी अर्थ आहे दूरध्वनी. टेलिफोन म्हणजे दूरध्वनी आणि मोबाईल फोन म्हणजे भ्रमणध्वनी. मास्तर हिस्ट्री डिलीट करण्याला मराठीत काय बोलतात? बने फोनवरून तुला हिस्ट्री डिलीट करणं का आठवलं असेल. घरातल्यानी दोनदा पकडली जाम मारलाय हो. गप्पा बस तेवढा अर्थ सांगा ना. सांगतो. हिस्ट्री डिलीट करणे म्हणजे मराठीत सूडबुद्धीने राज्य करणे. म्हणजे इतिहास पुसणे. सोप्या भाषेत सांगतो. एखादा जेव्हा सत्ताधीश येतो तेव्हा तो जुन्या सत्ताधीशाने केलेलं कार्य, त्याने एखाद्या वास्तूला दिलेलं नाव, त्या गोष्टीचं नामांतर करतो, ती वास्तू पुसून काढतो, त्याचा इतिहास पुसून टाकतो म्हणजे हिस्ट्री डिलीट करतो. आपल्या सरपंचांनी पण सेमच केली नाही. काय? मागल्या टायमाला निवडून आले ना तेव्हा आपल्या गावची कामा नाही बघा त्याच्यावर आधीच्या सरपंचाचं नाव होता तर काढलींनी स्वतःचं नाव टाकली. त्याला विषय बदलू नको. विषय बदललाय मी. कान फार फोडून विषय बदलू नको. मास्तर बोल. मला विचारायची एक नेटवर्क नाही ह्याला काय म्हणायचं मला. नाही ना? सांग. हो, हो, हो. नेटवर्क नाही म्हणजे संपर्क जाळे नसणे. आणि माझी बॅटरी संपली आहे. हा तुझा दोष आहे. विचारतोय रे. फोन बद्दल चाललंय की नाही. बॅटरी संपली म्हणजे विद्युत घट संपलेला आहे. विद्युत घट विद्युत घट विद्युत घट विद्युत संपलेला घट बॅटरी चपट्या पिनचा चार्जर द्यावाय मराठीत कसा बोलायचा. बारीक चार्जिंगला आपण म्हणू शकतो प्रभारित करणे. एवढं मला मास्तर ठाऊक. माझं रील लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. हे कसं मराठीत बोला. बरोबर. ह्या काय गोष्टी मला विचारताय तुम्ही. नाही नाही मास्तरांनो हा बोल कोको. माका एक प्रश्न हा. विचार बाळा. इंग्लिशला मराठीमध्ये इंग्रजी बोलतात बरोबर. बरोबर. मग हे मराठीला इंग्लिश मध्ये काय बोलतात. मराठी का असा का. मराठीला इंग्लिश मध्ये मराठीत बोलतात ना मग इंग्लिशला मराठीमध्ये इंग्रजी का बोलतात. इंग्लिशच का नाही बोलत. इंग्लिशला मराठीमध्ये इंग्रजी आणखी एक प्रश्न हा माझो. त्या बटन असताना त्याका काय बोलतात. बटनाला गुंडी म्हणतात. बटन गुंडी म्हणतात हा. म्हणजे तसाच ना त्या गुंडी दाबल्यावर पंखो चालू होता. नाही 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 ते बटन वेगळं. ते आता तू जे म्हणतेस ते वेगळं बटन. मी जे म्हणतोय ते सदऱ्याचं बटन त्याला आपण गुंडी म्हणतो. त्या पंख्याच्या बटनाला आपण कळ म्हणतो. हो आणि मग हे सगळे मिळून माझी काढतात ती. हा त्यालाही आपण कळ म्हणतो. आणि मास्तरांनो मी सकाळपासून जोरात जाबून ठेवली ती आतमध्ये. त्यालाही आपण कळ म्हणतो. पण थांबा रे थांबा थांबा थांबा. काही तंत्रलेली नाहीये. थांबा आलेलं आहे माझ्या लक्षात. मुळात तुम्हा कुणालाच व्यवस्थित मराठी बोलता येणार नाही. झालेलं काय आहे तुम्ही मराठी भाषा बोलत असताना तुमच्या रोजच्या वापरात काही इंग्रजी शब्द सुद्धा येत आहेत, काही वेगळ्या भाषेतले शब्द सुद्धा येत आहेत. त्यामुळे ते तुमच्या बोली भाषेत आलेले आहेत, ते रूढ झालेले आहेत. त्यामुळे माझ्या लक्षात आलेलं आहे की आपण मराठी भाषेचा आग्रह तर धरलाच पाहिजे, पण हे जे वेगळे शब्द आहेत मला वाटतं आपण आता त्यांना सुद्धा आपल्यात मराठीकरण करून सामावून घेतलं पाहिजे. हे मास्तर मराठीला काय असं मागं पडेल की बाकीची गोष्टी ती आपल्यात म्हणलो. बरोबर आहे. अशाने काही मराठी मागे वगैरे पडणार नाही. लक्षात घे मराठी फार समृद्ध भाषा आहे. आजपर्यंत मराठी भाषेत अनेक भाषांमधनं शब्द आलेले आहेत. मुळात एखाद्या भाषेत बऱ्याच भाषांमधनं वेगवेगळे अनेक शब्द येत असतात. मराठीत सुद्धा हिंदीतून, संस्कृतमधून, उर्दूमधून, फारसीतून शब्द आलेले आहेत या आधी सुद्धा. आता उदाहरण खातर सांगतो. दरवाजा, खुर्ची, किल्ली, जप्त, बक्षीस, तारीख, उदाहरण हे सगळे शब्द मराठी आहेत की नाही. हे सगळे फारसी शब्द आहेत. कसं काय. ही फारशी आम्हाला माहितीच नव्हती.
एखादी चांगली फरशी बघून हा ढेकून चिरडा काय तर काय आपला बोलतो फारशी फरशी हा विनोद. थांबा थांबा थांबा, मुद्दा काय आहे ते समजून घ्या. हे सगळे शब्द फारसी भाषेत आलेले आहेत. आता ब्रेकफास्टला मराठीत काय म्हणतात? अंडा पाव. काय मागतात नाही, काय मागतात असं म्हटलंय का मी? असं बोलतात मिसल पाव. ऐका सरपंच, वर बसत जा मीटिंगला झाडावर. बरोबर आहे, बरोबर आहे. कधीतरी काहीतरी सांगायला पुढे या आणि पडा तरी एकदा. लागले बिगले म्हणजे बरोबर आहे. काहीतरी समजत. काय म्हणतो? मागण्याबद्दल नाही, ब्रेकफास्टला मराठीत काय मागतात, काय म्हणतात? हा काय काय न्याहारी म्हणतो की नाही, तो मराठी शब्द नाही, तो सुद्धा फारसी शब्द आहे. बाय घे, माझी आईस फारशी बोलते. तुझी आईस का की वाडी बोलते. हे सगळे फारसी शब्द आहेत आणि हे मराठीत चपखल बसलेले आहेत. त्यामुळे हे शब्द ऐकताना कानांना खटकत नाही. मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी. इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेत आल्यानंतर आपल्या भाषेच्या कक्षा विस्तारत असतात, पण जोपर्यंत मूळ भाषेचं व्याकरण आपण बदलत नाही तोपर्यंत आपल्या भाषेला कुठलाही धोका नाही. हे वेगवेगळे शब्द असे मराठीत याआधी सुद्धा आलेले आहेत आणि यापुढे सुद्धा येतील. माझं म्हणणं काय आहे की आपण रोज नवनवीन मराठी शब्द बोलण्याचा आग्रह तर धरला पाहिजेच, पण त्याच सोबत हे जे नवीन शब्द आपल्या भाषेत येत आहेत त्यांना सुद्धा सामावून घेतलं पाहिजे. कळलं? मास्तर मला मराठी भाषा जवळपास सगळी समजलेली आहे. म्हणजे अंदाज घेतलाय सगळं मला कळले. मला असं म्हणायचंय म्हणजे तिलगुल घ्या, गोड गोड बोला, नीट बोल पाडवा, काय गाडवा गाडवा. हे कधी होणार आहे? मला तिलगुल खायचंय जरा, मला तिलगुल जाम आवडायचं. तमाम गावकऱ्यांनो, मी तुम्हाला आवाहन करतो, मी नाव नाही घेणार पण तुडवा. चला अतिशय दर्जा सादरीकरण होतं. स्तुत्य स्तुत्य. बघूया यावर हास्यरसिक काय म्हणतात. अप्रतिम, बहारदार, फार मजा आली. अत्यंत महत्त्वाचा विषय अत्यंत रंजक पद्धतीने मांडला आणि जो विचार यातनं मांडला की खरोखरच गुढीपाडव्याच्या दिवशी असा संकल्प करायला हवा, निदान त्या एका दिवशी तरी संपूर्णपणे मराठीत बोलण्याचा प्रयत्न आपण करायला हवा, जेणेकरून आपणच आपल्या भाषेला जागृत ठेवू. मस्त विचार होता आणि फार अप्रतिम पद्धतीने मांडला. मजा आली, खूप मजा आली. हे सगळं बोलताना तुम्ही एकही इंग्रजी शब्द वापरला नाही हे आम्ही नमूद केलेलं आहे. वा 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 वा.